किती वेळ मॅच नंतर करची सर्व क्रीडा रसिकांचं जे प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत आमच्या रत्नागिरी स्पोर्ट लाईव्ह चॅनल वरती त्या सर्व क्रीडा रसिकांचं वेलकम बॅक आणि सहर्ष स्वागत असेल. नंतरचा चेंडू वाईट प्लस टोटल 2 धावांसाठी यावेळी दिला जातोय. गोल्डन धाबा आहेत आणि या गोल्डन धाबा समोरचा संघ करतोय मस्तपैकी फर्स्ट वाईट प्लस 1 च्या मदतीने टीमची टोटल 7 या धावसंख्येवरती. नंतरचा चेंडू गचाळ क्षेत्ररक्षण तेलही गेला तुपही गेला हाती येईल. आता 4 धावांचं धुपाटणं हे 4 धावांचं धुपाटणं आल्यानंतर धावसंख्या झपाट्याने वाढ करत चालली आहे. 11 या धावसंख्येवरती 11 ही धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागल्या. ऑफसाईड 3 लेग साईड 3 असं क्षेत्ररक्षण सज्जलंय. नंतर त्या चेंडू तो टार्गेट होता ब्रह्मास्त्र वापरलं होतं ब्रह्मास्त्रावरती उत्तर दिलं जात नाहीये. एखाद्या प्रकारे ब्लॉक करावा चेंडू त्या प्रकारचा ब्लॉक करणारा हा चेंडू इथे होता. नंतरचा चेंडू यावेळी थोडा सफरचंद यावेळी नो बॉल दंडित केला जातोय. कुठेतरी दिशेवरती नियंत्रण राखणे यावेळी गरजेचं असेल. अनाबरोबर चाललाय दिशा यावेळी पुन्हा एकदा रक्षक यावेळी चुकला असेल मुकला एका धावेला एकदा बिद्द मिळते. 1 च्या मदतीने टीमची टोटल 13 या धावसंख्येवरती. अजून षटकातील शेवटच्या बॅट 2 चेंडूंचा खेळ यावेळी शिल्लक राहिला असेल. टप्प्याचा बॉल शटअप जरूर सजवला जातोय. चेंडूला पाठवलाय बॉडलन बाहेर. 4 धावांसाठी इथे खर्च केला जाणारा हा फुटका असेल. 4च्या मदतीने टीमची टोटल 17 नाहीये. इथे धावसंख्या लागली 17 करतोय इथे खतरा व्यक्ती चांगल्या प्रकारे फलंदाजी यावेळी करतोय. नंतर ते चेंडू पुन्हा एकदा कोजून काढलाय. एक बॉल बॉलचा मार गेला रणनीती चपाक करून 4 धावा यावेळी मिळत आहेत. चपाक करून मिळालेले या टपाक धावा स्कोर कार्ड दाखवून देत आहेत 21-21.
धावसंख्या टीमची टोटल 21 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. टीम मीटिंग घेतली आहे ते मैदानामध्ये. टीम मीटिंगचं कारण असेल कारण निखिल सारंगला या योग घ्यायचं आहे, कारण पहिलं षटक थोडंसं मागे ठरलं होतं. गोलंदाजी मार करून गोलंदाज रणजित वरती विश्वास दाखवलाय. वैयक्तिक पहिला असेल संघाकडून दुसरं षटक रणजित गोलंदाजी मार करून दाखल चलाय. हरण विकेटने पंचांच्या गोलंदाजी ड्राय करून उजव्या हाताकडून पंचांच्या गोलंदाजी करतो होतो रणजित. एक वेगळी ऍक्शन आहे. निखिल सारंगने हा चेंडू पाठवलाय. अगदी 4 धाब्यांसाठी इथे खर्च केला जातोय. निखिल सारंग कामी जयभरी नाचणे संघाकडून खेळतो का आम्हाला प्रतिनिधित्व करायला दिलं या स्पर्धेमध्ये हे इथे दाखवून देताना पाहायला भेटलंय. मागच्या 2 सामन्यामध्ये निखिल शांत राहिला होता, आता नाही शांत बसलाय. मागच्या 2 सामन्यामध्ये शांत बसला, निरीक्षण केलं. आता वेळ आली आहे टप्प्यात कार्यक्रम करायचा आपल्या संघासाठी आणि तो टप्प्यातला कार्यक्रम आता निखिल सारंग करतोय. मैदानाच्या आतमधून 2 चेंडू फेस केलेत. 8 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय निखिल सारंग. नंतरचा चेंडू ब्लॉकल स्वतः ब्लॉक खेळ आहे. ब्लॉकल पद्धतीचा चेंडू या ठरलेला असेल. डॉट बॉल येईल. नंतरचा चेंडू पुन्हा एकदा आला कार्पेटने या विसरलाय चेंडू मिड विकेट बनवायच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी इथे खर्च केला जातोय. निराशा आहे गोलंदाजाला, कारण गोलंदाजाला 7 ही अपेक्षित क्षेत्ररक्षक असते म्हणजे क्षेत्ररक्षक 7 कुठे मिळत नाहीये. सांघिक खेळ म्हणून ओळखला जाणारा हा क्रिकेटचा खेळ रंगलाय. नंतरच्या चेंडू मारते पुन्हा एकदा यावेळी बिग टॅप आहे. हवाई सफर क्षेत्ररक्षकाला बाय बाय सी यू करत चेंडू चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. खटक्यार बोट आणि जागेवर पलटी येतोय देखीलच्या बॅट मधून. 4 धाब्यांची चेंडूला मारली आहे कलटी. 4च्या मदतीने टीमची टोटल 37 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले 37. अजूनपर्यंत कोणताही गडी गमावला नाहीये. स्ट्रॉंग साईड असेल. निखिल 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 यावेळी बरेचलाय. निखिलच्या बॅट मधून चौकारांची आतषबाजी पाहायला भेटली. टोटल 6 चेंडू फेस केले. 20 धाब्यांना वैयक्तिक खर्च केले असतील. टीमची टोटल 41 या धावसंख्येवरती 2 षटकांचा केस समाप्त. झुंजार क्रिकेट क्लब जांभारी आयोजित खारवी समाजी मर्यादित स्पर्धा भवन नाईट अँड ड्रम बॉक्स क्रिकेट स्पर्धा झुंजार प्रीमियर लीग 2024. आजच्या स्पर्धेचा टोटल 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील सामना क्रमांक 7वा या बिरंगला असेल. गोलंदाजीवरती अनुज वरती विश्वास दाखवला जातोय आणि तेच सराट गोलंदाज आहे. तेच सराट लगावलेला फटका बल्लचिराजन रन मिळतात इथून 4 धाबा. अलंड कार्पेटने खेळला फटका. क्षेत्ररक्षक तिथे चुकला मुकला. 4 धाब्यांसाठी हुकला आणि हुकलेला या 4 धाबा टीमचे टोटल 45 या धावसंख्येवरती जाण पोहोचली असेल. 45 धाबा आतापर्यंत स्कोरकार वरती लागल्यात. नंतरचा बॉल पुन्हा एकदा यावेळी खोदून काढलाय. केवर बॉर्डरलाईनच्या बाहेर डिक्लेअर 2 धाब्यांसाठी हा मोजला जाणारा चेंडू होता. नेटवर्क चांगलं गाभलंय. बॅट आणि बॉल याच्यामध्ये कॉम्बिनेशन जुळत आहे. बॅटची आता बोलीभाषा बोलायला लागली या मैदानामध्ये. नंतरचा चेंडू या बी डॉट फेकण्यामध्ये सफलपूर्वक ठरला असेल. प्रेक्षक वर्गांना अजूनही सामना बघण्यासाठी उत्सुकता आहेत आणि हा सामना येई तर टेलर था पिक्चर अभी मेरे बाकी हे दोस्त गेम चेंजर ठरणारे हे गेम चेंजर चौकार इथे लागतायत. ह्या 4च्या पद्धतीने टीमची टोटल 53 अर्धशतक यावेळी स्कोरकारवरती लागला असेल. 53 धाबा खर्च केलाय. नंतर गतीत मिश्र वर्तन करत असताना चेंडू लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांनी यावेळी दंडित केलाय. पंचांचे 2 हात खाण्याच्या दिशेने समांतर येतो इटीचा बाईट बॉल. नंतरचा बॉल खोदून काढलाय. वा कमाल धमाल मला फटका होता आणि कमाल धमाल 2 धाबा इथे वसूल केल्या जात आहेत. या षटकातील शेवटचा 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. प्रोजेक्टर सांगतो याच गतीने धाबा बनवल्या गेल्या तर 99 धाबा इथे बनवल्या जाऊ शकतात. तो प्रोजेक्टर आहे काही दाखवू शकतो. मैदानामधला खेळ दाखवायचा असेल दोन्ही संघांसाठी. षटक 3रा संपतोय. धावसंख्या स्कोरकारवरती कोणताही गडी न गमवता शॉर्ट साईडने 56 धाबा. पहिला चेंडू चंदनला यावेळी उतरवलाय. 4 धावांसाठी चंदन यावेळी दाखल झाला असेल.
आणि चंदन त्या समोर बॅटर असेल निखिल सारंग तुटून पडलेला निखिल निखिल यही तो कमाल आहे यही तो निखिल की धमाल 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 आणली आहे निखिल सारंगने आणि दाखवून दिलं जातंय का मी रत्नागिरी ते जांभारी सफर पार केलाय याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या दिशेने ते घेतलंय. आजच्या दिवसामध्ये जर विचार करायला गेला तर आजच्या दिवसात चॉकलेट बॉय आहे. निश्चित खारवी प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्या संघाला गरज होती आणि ती गरज भागवल्यानंतर अंडम क्रिकेट मध्ये खेळतोय. ब्लॉकरचा चेंडू होता ब्रह्मस्त्र होतं बुंद्यात टाकलेला बॉल होता आणि बुंद्यातून खोदून काढल्यानंतर चेंडू उंच होडा इथे पाहायला भेटलाय. बिग टॅप खेळण्याचा प्रयत्न आहे आणि तो बिग टॅप खेळत असताना थोडीशी यावेळी काय झालंय बॅट तुटली आहे. नवीनच घेतली होती माझ्या माहितीनुसार ही कालच बॅट त्याच्या हातामध्ये आली होती आणि आज ती तुटली आहे. एखादी पोरगी जेव्हा सोडून जात नाही ना तेवढं आता डोकं त्याच्या मनामध्ये चेहऱ्यावरची स्माइल असं पाहिलंय कारण बॅट तुटली आहे आणि यानंतरचा चेंडू वाईट बॉल येतोय. वाईट बॉल दिल्यानंतर टीमची टोटल 65 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पुढे तिथं चंदनला उजळवलंय का उजळवलंय निखिल सारंगच्या बॅटने चंदनवरती पाऊस पडला. आता चौकारांचा पाऊस इथे पडत चाललाय आतिषबाजी होत चालली आहे. टीमची टोटल आता या वाईटच्या मदतीने 70 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 70 नाहीये धावसंख्या पोहोचली आहे 70 वरती. चंदन 70 ठरतोय का यावेळी पुण्यात एकदा पण त्यांचं सिग्नल सेम टप्पा सेम रिझल्ट आमच्या युट्यूबरने ऍक्शन रिप्ले दाखवला नाहीये म्हणून पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले इथे दाखवला जातोय. प्रेक्षक वर्गाने यापू पाठवला चेंडू अगदी प्रेक्षक गॅलरीमध्ये हटके फटके मधून निखिल सारंगच्या बॅट मधून पडलाय फटका. निखिल सारंग 11 चेंडू फेस केलेत 36 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगल्या स्ट्राईक रेटने आता 350 स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय निखिल सारंग. नंतरचा फटका हलक्यातून खेळायचा होता निखिल सारंग करतोय घाई करायची आहे धाव मिळत नाहीये. 4 षटकांचा खेळ समाप्त. टीमची टोटल 75 या धावसंख्येवरती 19 धावा या षटकामध्ये टोटल कुठल्या गेल्या. 4 गोलंदाज वापरले गेले. कोणताही गोलंदाज उज्ज्वल अशी कामगिरी करू शकत नाहीये आणि त्यामुळे उज्ज्वल आता कामगिरी करण्यासाठी या गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटक घेऊन दाखल केला असेल. शुभम वरती अंतिम विश्वास दाखवला गेलाय. तो शुभमचा पहिला चेंडू वा 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 काय खेळ आहे. झुंजार करणारा हा झुंजार प्रीमियर लीग मधला अजून एक चौकार येतोय. या चौकारच्या मदतीने वैयक्तिक धाबा इथे मिळतील. टोटल त्याच्या 35 धाबा आहेत. आज कोटकरवरती वैयक्तिक लागले असतील. नंतर त्या चेंडू पंचांनी या स्वीट दंडित केलाय. टीमची टोटल 1 च्या मदतीने 80 या धावसंख्येवरती आजच्या दिवसातील हायस्ट धावा इथे उभारल्या जात आहेत. तब्बल 80 धावा. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी. संघर्ष केलाय का थोडा संघर्षाचा होता. सर्व काही ठीक केलं जाईल ज्याचे कष्ट असतील ना प्रामाणिक. दोघांचा स्कोर जर विचार करायला गेला तर निखिल सारंग असेल वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती खेळतोय आणि त्यानंतर समोरचा बॅटर आहे तो वैयक्तिक 35 या धावसंख्येवरती खेळतोय. नंतर त्या चेंडू बॅटची हलकीशी एज घेतल्यानंतर बॅट टपलं ओपन केलाय. डिक्लर 1 मध्ये चेंडू मोजला जातोय. 1 च्या मदतीने आता दोघंही 36 वरती खेळत आहेत. कोण 36 कोणावर भारी पडेल. पडलाय लो फुलका असा अगदी 24 कॅरेट सोनं 70-70 चौकार. 70-70 चौकार आल्यानंतर टीमची टोटल 86 या धावसंख्येवरती पोहोचल्या. वा गुंड्यातला बॉल उडवलाय चालला सोबत घेत चेंडू बॉर्डरच्या अलीकडे होता क्षेत्ररक्षक. चेंडू जाण पोहोचलाय पलीकडे पलीकडे पलीकडे. नंतरच्या चेंडू पुन्हा एकदा खोलून काढलाय. वैयक्तिक 48 धावांची खेळी केली आहे. 94 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आहेत आणि प्रोजेक्ट स्कोर बरोबर सांगितलं होतं पण मधला खेळ पण प्रोजेक्ट स्कोर नुसार झाला. 94 धावा बनवल्या गेल्या आणि 95 धावांचं भला मोठं टार्गेट यावेळी ठेवलं असेल आणि पूर्ण हे झुंजार हे 94 धावा बनवण्यासाठी स्वतःच्या हिमतीवर आणि किमतीवर हे धावा बनवल्या गेल्या.
त्याचं नाव काय त्याचं नाव काय ते सुबोध काय सुदेक्ष जर विचार करायला गेला तर तब्बल 20 चेंडू फेस केलाय आणि व्यक्तीत नबाद 48 धावा त्याने खर्च केल्या. त्यानंतर निखिल सारंग 12 चेंडू फेस केले 36 धावसंख्येवरती त्यांना नाबाद खेळ केली. ही बॅटिंगची समरी होती. गोलंदाज जर विचार करायला गेला तर थोडीशी नाकारकानी गोलंदाजी ठरली. पहिलं षटक तब्बल शिवम गोलंदाजीवरती आला. तब्बल 40 धावा त्यानं खर्च केल्या. कोणत्याही विकेट त्याच्या नावावरती राहिली नाही. त्यानंतर रणजित आला, त्यानं 20 धावा खर्च केल्या. त्यानंतर अनुज पुन्हा एकदा गोलंदाजीवरती आला, त्यानं 15 धावा. ते षटक थोडंसं कमबॅक सारखं होतं. त्यानंतर शेवटचं षटक चंदन वरती होतं, तिथे 19 धावा खर्च केल्या. ह्याच्यात मजबूतीवरती टीमची टोटल स्कोर कार्डवरती तब्बल जाऊन पोहोचली 94 या धावसंख्येवरती आणि 95 धावांचं लक्ष इथे टेबल असेल. यानंतर होणारा सामना झुंजार ए जांभारी विरुद्ध अधिरा 11 जांभारी. दोन्ही संघांनी पुढच्या सामन्यासाठी तयार राहायचंय. आजच्या रात्रीचा हा 8वा सामना असेल ग्रुप डी मधला. झुंजार ए जांभारी विरुद्ध अधिरा 11 जांभारी. तो ऋषभ यावी दाखल झाला असेल. समोर बॅटर यावी सज्ज झाला असेल. तो ऋषभ जे गणेश संघाचा ऋषभ फलंदाजी मार्कून ऋषभ यावी सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती पायावरती आदळल्यानंतर चेंडू डिक्लेअर 1 साठी तो मोजला जातोय. कैलास आहे. कैलास पर्वतावरती ज्या प्रकारे कैलासाने कामगिरी केली होती तशीच कामगिरी आता या झुंजार प्रीमियर लीग मध्ये करावी लागेल. गोलंदाज कैलास पहिला जोर टाकल्यानंतर दुसरा चेंडू इथे व्हाईट +1 टोटल 2 धाब्यासाठी मोजला जातोय. व्हाईट +1 टोटल 2 धाबा. खेळाडू कक्षामध्ये खेळाडू आपण पाहतोय चेहऱ्यावरती स्माइल आहे, पण ते स्माइल अनावर होईल का? हसला तो फसला, सामना फसेल का? तेवढी केलं आपण का करू शकत नाहीये याच्या प्रश्नाचं उत्तर आता मैदानामध्ये द्यावं लागेल. काही होऊ दे 94 धाबा त्यांनी बनवल्यात, आपण का बनवणार नाहीये? शेवटपर्यंत प्रयत्न करत राहा. आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा येईल डॉट बॉल. डॉट येतो. या चेंडूवरती धाव मिळत नाहीये. संत गतीने चाललेला सामना कधी रोमांचक स्थितीमध्ये येईल हे पाहण्यासारखं असेल. पुन्हा एकदा लेग ब्रेक केलेला चेंडू पिचिंग लेग स्टिकच्या बाहेर जाणार होता. त्यामुळे पंचाने नकारार्थी मान इथे डोलावली आहे आणि नकारार्थी मान डोलावल्यानंतर लेग ब्रेक मधली एक धाव इथे कंप्लीट केली आहे. अजून 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक राहिलाय. डावकरी फलंदाज शुभम यावेळी दाखल असेल आणि शुभम साठी दाखल चेंडू तेच तयार. वेगवान गती होती, गतीवरती स्वार झाला आणि डिक्लेअर 1 धावेसाठी चेंडूला पाठवलं जातोय. धावसंख्या 5. नंतरचा चेंडू 9 आणि पुन्हा एकदा तब्बल 5 धावा या चेंडूवरती मिळतील. 5च्या मदतीने दुहेरी अंकांमधला प्रवेश केला जातो. मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर याचा स्कोर कार्डवरती तब्बल 10 धावा खर्च केली आहे. त्याच्या पाठीवरती असणारा अंकांचा खेळ आता स्कोर कार्डवरती लागला असेल आणि त्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले तब्बल 10 या धावसंख्येवरती. सलामीर बॅटर आलेला ऋषभ, सलामीर बॅटर ऋषभ यावी सज्ज असेल. जय गणेश संघाचा ऋषभ डॉट बॉल यावी येते. ऋषभला कुठेतरी चेंडू सापडत नाहीये. जय गणेश संघाचा ऋषभ डॉट आल्यानंतर नंतरच्या चेंडूवरती ऋषभच्या बॅट मधून यावेळी 2 धावा निघाले असतील. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या मदतीने टीमची टोटल 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. दणदणीत खणखणीत मारलेला फटका 2 धावांचा मिळाला इथे झटका आणि 2 धावा पूर्ण केल्यानंतर कुठं बॉल शॉर्ट पंचांचा बॉल नोचा इशारा येतोय. नो बॉल इथे आहे आणि चेंडू 4 धावांसाठी. आपण लीग स्टेज मध्ये सामना खेळतोय. जय गणेश संघ याच्याकडे लक्ष द्या. लीग स्टेज मध्ये सामना खेळतोय. जितक्या धावा तुम्ही बनवाल ना तितक्या पॉइंट टेबल मध्ये गडबड घोटाळा करण्यासारख्याला असणार आहेत. आणि यानंतर खेळलेला फटका 2 धावांसाठी असेल. लीग स्टेज मध्ये खेळत असताना प्रत्येक धाव, प्रत्येक विकेट आणि प्रत्येक चेंडू हा खूप महत्वाचा असतो आणि ते आता महत्व दाखवून द्यावे लागेल दोन्ही संघांना. ऋषभची बॅट आता धावा बोलायला लागली आहे. 2 धावा इथे बसूल केल्या जात आहेत. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ या शिल्लक राहिला असेल. टीमची टोटल 19 या धावसंख्येवरती.
सॉरी 21 धावसंख्या स्कोर करावरती आहे. 21 धावा आतापर्यंत स्कोर करावरती लागले आहेत. नंतरचा चेंडू अगदी हलक्यातून खेळीला फटका आपण पाहतोय. सेन्सर गतीने सामना आता खेळायचा आहे. एक जाऊ शुभम आता मैदानामध्ये सन्नाटा आहे. सन्नाटाचं कारण असेल कारण धावा खूप काही बनवल्या गेल्या आहेत. खूप काही लक्ष कठीण वाटत चाललंय पण कठीण काहीच नसतं. ज्यावेळी आपल्याला कठीण वाटतं ना त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न जास्त करा. बघा कठीण पेपर देखील तुम्हाला सोपा करून जातो. 2 षटकांचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 11.00 च्या गतीने बनवली गेली. तब्बल 22. निखिल गोलंदाजी मार्कडून निखिल यावेळी दाखल झाला असेल. चांगली गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा निखिल जय बजरंगी संघाचा निखिल गोलंदाजी ट्राय करून निखिलचा पहिला चेंडू त्यांनी नोबल दंडित केलाय. अतिरिक्त धाव मिळेल 1-1च्या मदतीने टीमची टोटल 23. निखिल गोलंदाजी मार्कडून यावेळी दाखल असेल. समोर बॅटर जय गणेश संघाचा ऋषभ हा बॉल मारलाय दणदणीत खणखणीत 2 धावा. यावेळी स्कोर कार्डवरती उभारल्या केली असतील. 2च्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती पुढे सरकत चालली आता. निखिल सारंग बॅक ऑफ हँड गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. यावेळी चेंडू दंडित केलाय +1 +1 दिला जातोय. आयफोन खरेदी करायचा आहे 94,000चा पण 1+1 धावा इथे खरेदी केल्या जात आहेत. या 1+च्या मदतीने टीमची टोटल 27 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आतापर्यंत स्कोर कार्डवरती उभारले आहेत. परत एकदा ऋषभच्या बॅट मधून एज घेतल्यानंतर चेंडू सेकंड स्लिप मध्ये डिक्लेअर गॅलरी मधून एका धावेसाठी ते मोजला जातोय. 17 चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. बॅक ऑफ हँड निखिल सारंग चांगल्या प्रकारे गोलंदाजीसाठी ओळखला जातो. यावेळी अपील असेल. अपील मध्ये उत्साह थोडासा कमी इथे आढळला. पंचांवरती कोणताही दबाव इथे नाहीये. एकच सामना इथे पूर्ण खेळ चालला. रनिंग द बीट बनणे चिताच्या चपलाने इथे शुभम आता असेल पिंकी सोडून चोरी करणं हा गुन्हा आहे पण क्रिकेटच्या पाटलावरील तुम्हाला 1-1 धावांची चोरी खूप महत्वाची करणं गरजेचं असं. नंतरचा बॉल एफर्ट दाखवले होते. पुढले एफर्ट दाखवायचे होते आणि एफर्ट दाखवत असताना हळलेला चेंडू पुन्हा एकदा बाहेर पाठवलाय. स्वतः चूक यावेळी केली असेल. 1 धाव मिळते. 1च्या मध्ये ते टीमचे टोटल 30. मैदानामध्ये सन्नाटा कारण आता येईल ते विकेट. कोणत्याही प्रेक्षकांमध्ये दगावमध्ये कोणताही उत्साह पाहायला भेटत नाही कारण सामना एकतर्फी चाललाय. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला असेल. नवीन बॅटर बाबूला आता मैदानाच्या दिशेने हजेरी लावण्यासाठी दाखल झालाय. तीन षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या यानंतर होणारा सामना आहे झुंजार जांभारी विरुद्ध अधिरा 11 जांभारी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस साठी यायचंय. झुंजार जांभारी विरुद्ध अधिरा 11 जांभारी चे कर्णधार टॉस साठी यायचंय. गोल्डन डकचा शिकार बनलाय आणि गोल्डन डक करत चाललाय. मैदानाच्या आतमध्ये हजेरी लावली आणि तेच मैदानाच्या बाहेर आता हजेरी लावण्याचं काम करेल तो शुभम. आणि शुभमची जागा घेण्यासाठी चंदन इथे दाखल झालाय. मुख्यमंत्री दिशेने नाणेकोळी केली जाते आणि नाणेकोळी यावी असेल. झुंजार जांभारी या संघाने नाणेकोळी जिंकले. डिसिजन इज पेंडिंग. डिसिजन पेंडिंग आहे इथे. झुंजार जांभारी संघ आपल्याला विनंती असेल की कृपया करून आपण आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. आमच्या टेक्निकल टीम पर्यंत पोहोचवायचं असेल चांगल्या मैदानाच्या दिशेने. डाफिडाचा गोलंदाज वा काय टप्पा आहे.
सुरेख गोल्डन धरून चेंडू कसा दूर नेला जाईल याच उत्तम उदाहरण यावेळी क्लास अमेझिंग यावेळी गोलंदाजी केली आहे. नंतर त्या चेंडूवरती आलं कारपेट स्वतः अडवलाय. स्वतःवरती विश्वास दाखवणं खूप महत्वाचं असतं आणि तोच विश्वास इथे सार्थ केला जातोय. उडाडोय पहा नीट. नेक्स्ट बॉल नो बॉल आणि 4 धावा तब्बल 5 धावा इथे मिळत आहेत. या 5च्या मध्ये तिने टीमचे टोटल 35 नंतरचा फटका आदळलाय. बॉडीवरती जाऊन चेंडू आदळलाय. जोरात थंडी उडाली आहे. गरमीमध्ये झालेली थंडी थोडीशी उडाली असेल कारण लेझी खेळत होता मैदानामध्ये आणि थंडी उडवली आहे ती चंदनने. नंतरचा बॉल यावी बॉल पकडापकडीचा खेळ जमला होता आणि पकडापकडीचा खेळ चेंडूला पकडण्यामध्ये क्षेत्ररक्षक इथे सफल ठरला असेल. नंतरच्या चेंडूवरती 4 धाबा इथे पूर्ण केले जात आहेत. या 4 धाब्यांच्या मदतीने षटक संपलं असेल. षटक संपलं तर इशारा टीमचे टोटल 39. दाखल झालाय. किल्ला लढवेल का एक हाती की समोरच्या संघाला किल्ला लढवण्यासाठी तयार करेल. अंतिम षटक 56 धाव्यांची गरज असताना पहिला चेंडू यावी डॉट बॉल आली. तिरस बनवतोय मैदानामध्ये. ऍक्शन काय खेळली. हसला काय हसलाय नाही. सामना फसवशील की काय संघाला बसवशील नाही बसवू शकत आहे. लाजबाब गोलंदाजी करायची आहे. निस्तार झालेल्या अनेक स्पर्धेमध्ये यावेळी पब्लिक मध्ये उत्साह पाहायला भेटलाय. कारण खुल्लस पण दाखवतोय आणि स्माइल पण दाखवतोय. यात नंतर खेळीला फटका फसलाय. गोलंदाज हसला बॅटमन फसला. विकेटचं पतन यावेळी घडलं असेल. रनआउट वरून यावेळी माघार परतील. प्रॉपिंग किस वरून यावेळी धावचीची संधी होती आणि तिथे पूर्ण केली जाते. विश्वेश यावेळी दाखल झालाय. गोलंदाजीच्या चेहऱ्यावरती स्मित असे आहे. अनावर झालाय कारण हा चेंडू त्याच्या अनावर वर चाललाय. 4 धाव्यांसाठी 4 धावा वसूल केल्या जात आहेत. 4च्या मध्ये तिने टीमचे टोटल 44 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 44 धावा आता टाइम अलर्ट तुमचा होऊन गेलाय. कर्णधार निखिल सारंग कर्णधार निखिल सारंग आपल्याला काही मिनिटांचा कालावधी असतो रिव्ह्यू घेण्यासाठी. त्या सेकंदामध्ये तुम्हाला रिव्ह्यू घेणं गरजेचं असेल. त्यानंतर व्हाईट +1 टोटल 2 धावा इथे मिळत आहेत. 2च्या मदतीने टीमचे टोटल 46 धावसंख्येवरती पुन्हा एकदा काहीतरी बिघडवायचंय काहीतरी वाढवायचंय. धावा वाढवायचंय. वाढव बिंदास वाढव. पॉइंट ओव्हर मध्ये तूच गडबड करणार आहे कारण 0 चेंडूवरती आतापर्यंत 4 धावा तू खर्च केले आहेस. नंतरच्या चेंडूवरती अगदी हलक्यात खेळीला फटका. आता एकच चेंडूचा खेळ शिल्लक राहिला असेल. 1 चेंडू आणि 57 धाव्यांची गरज आहे. चेंडूला लगावला गेला. डॉट बॉल इथे येईल आणि भला मोठा 46 धावांनी विजय इथे साजरा केला असेल. जय बजरंग संघाने हा इथे दमखम दाखवणारा विजय या व्हिडिओ यांच्या माध्यमातून. चला यानंतर होणार सामना त्वरित चालायचंय. मैदानाचा ताबा घ्या आणि जांभारे ए संघाने नाणेगुळ जिंकल्यावर सिलेक्ट टू द बॅट फर्स्ट पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अजय सारंग सर आपल्याला विनंती करून आपण त्वरित कॉम्बॉक्स मध्ये या दोन्ही संघ आपल्या प्लेइंग 8 मध्ये काही चेंजेस असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा.
आता जो सामना झाला जय गणेश नवानगर विरुद्ध जय बजरंग नवानगर, यामध्ये जय बजरंग नवानगर संघाचा सुदीक्ष आडिवरेकर सामनावीर होतोय आणि त्याला सामनावीरचा किताब म्हणजेच टी शर्ट आणि सन्मान चिन्ह देतोय रितेश तिनसेकर. अजय सारंग आपल्याला विनंती करेल की आपण कॉम बॉक्स मध्ये या. आता झुंजार तांबारी संघाने नाडेकोल जिंकल्यावर सिलेक्ट द बॅट फर्स्ट. सगळे सगळं आपल्याला क्षेत्ररक्षण सजवायचे, त्याला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. प्रथमेश काबनकर सर, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. अधिरा 11 जांभारी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि आपला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये नावं सांगण्यासाठी पाठवायचं आहे. अधिरा 11 आपलं त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.